मी सांगितलं त्याप्रमाणे फॉलो करा. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. A current passing through circular coil 2 turns. म्हणजे कॉइलचे पहिल्यांदा नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? 2. प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड 4 मायक्रो टेस्ला at center. Coil is then rewound and पुन्हा वाउंड केली फॉर 3 turns. And current passing through it doubled. न्यू मॅग्नेटिक फील्ड विचारले. बरोबर. तुम्हाला डेटा आणि इन टर्म ऑफ मायक्रो टेस्ला आहे, त्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही. 2 कॉईल आहेत, एका कॉईलचे टर्न किती आहेत? एका कॉईलचे टर्न्स आहेत 2, N1 म्हणतो याला, आणि दुसऱ्या कॉईलचे टर्न्स किती आहेत? 3 आहेत. बरोबर. इज इट राईट? कॉईलचा करंट किती आहे? I1 नाहीये, म्हणून काय दिले म्हणून आय म्हणलं. I2 किती आहे? 2I. बरोबर. फर्स्ट ऑप्शन 8 बघूया. चुकलंय, प्रयत्न करायला पाहिजे. तर फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला कुठला येणार आता? कॉइलचे टर्न्स आहेत म्हणजे एन येणार, म्यू नॉट बाय 2. फॉर्म्युला तुम्ही डिसाइड करायला पाहिजे, आय बाय आर. बरोबर आहे ना? म्हणजे बी इज अ प्रपोर्शनल टू व्हॉट? एन आय बाय आर. मी काय काय फाइंड करायला पाहिजे? एनचं रिलेशन नोन आहे, आयचं नोन आहे, आरचं रिलेशन फाइंड करायला पाहिजे. इज इट क्लिअर निकम? हे पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम डिसाइड केला कसं सॉल्व्ह करायचा. मग पहिल्यांदा काय फाइंड करायला पाहिजे? व्हॉट टू फाइंड आउट? रिलेशन बिटवीन आर. रिलेशन बिटवीन N1 बाय N2 किती आहे? 2/3. I1 बाय I2 किती आहे? हाफ. तसं रिलेशन फाइंड करायला पाहिजे. मग कसं फाइंड करणार? एका सेकंड मध्ये सांगा, मी सांगणार आहे. तर रिलेशन फाइंड करण्यासाठी दोघांची लेंथ सेमच आहे. लेंथ किती असणार? नंबर ऑफ टर्न्स N1 2πr1. बरोबर. सेकंडरी L2 2πr2. राईट. 2π गेट कॅन्सल, त्यामुळं आपल्याला फाइंड करायचं B2. इनवर्स रिलेशन आहे बघा, मी कसं थिंक करवलंय. B2 फाइंड करायला इनवर्स रिलेशन R1 बाय R2 फार लागणार आपल्याला. R1 बाय R2 किती येणार? N2 बाय N1. N2 3/2. काय युजफुल आहे ते बघूया. गॉट इट? आता हा फॉर्म्युला यूज करा आणि रिलेशन लिहा. B2 फाइंड करायचंय आपल्याला. बरोबर. B1 दिलंय, मग B2 बाय B1 इज N ला डायरेक्ट रिलेशन N2 बाय N1. राईट. त्यानंतर करंट साठी डायरेक्ट I2 बाय I1. रेडियस साठी इनवर्स रिलेशन म्हणजे R1 बाय R2. गॉट इट? आता N2 बाय N1 किती आहे? N2 बाय N1
3/2 2i/i नंबर किती आहे B2 बरोबर. तसा हा प्रॉब्लेम आहे 31 प्रॉब्लेम बघा. And it is again 3/2. Does 1 to get cancel. So B2 by B1 दिले 4 दिले ना 4 दिले की नाही दिले. इट इज अ 9/2. तेव्हा B2 किती आलं 9 into 4/2. It is 80. 18 मायक्रो टेस्ला. ते मायक्रो आहे म्यू नाहीये. बऱ्याच जणांना ते म्यू वाटलं असेल तर इट इज अ मायक्रो टेस्ला आहे. गॉट इट समजला प्रॉब्लेम. ह्याला एक अजून एक हिंट आहे ती वापरली तर चाललं असतं पण असून द्या. ते फॉर्म्युला पण डिराय करायला पाहिजे पुढच्या एका प्रॉब्लेम डिराय करायचं